तर मग महत्त्वाची बातमी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाली आणि या चेंगराचेंगरीमध्ये 30हून अधिक भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे। तर अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे आणि यावेळेस जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता। मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानासाठी लाखो करोडो भाविक इथं आलेले आहेत। सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं आणि त्यामुळे इथं गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली। दरम्यान मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नानच रद्द करण्याचा निर्णय आखाडा परिषदेने घेतलेला आहे। 30 भाविक इथं दगावल्याची भीती आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, काय अधिकची माहिती? आज स्नेहिल बोललं जात होतं की हा आकडा म्हणजे का मध्यरात्रीची चेंगराचेंगरी झाली की दुर्दैवी, त्याचा आकडा साधारणतः 12 ते 13 असू शकतो अशा पद्धतीची माहिती सकाळपर्यंत होती। मात्र अधिकृत कन्फर्मेशन कुणी दिलेलं नव्हतं। आता काही वेळापूर्वी जे महाकुंभचे जे डीआयजी आहेत वैभव कृष्णा यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी अधिकृत आकडा जो आहे तो चेंगराचेंगरीमध्ये झाल्याचं सांगितलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की या चेंगराचेंगरीमध्ये 30 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। साधारणतः त्यापैकी 25 भाविकांची ओळख देखील पटवण्यात आलेली आहे। अजून 4-5 भाविकांची ओळख पटलेली नाहीये। ती ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे। प्रशासनाकडनं हा अधिकृत आकडा दिला गेल्यामुळं आता एक प्रकारे नेमकं कशा पद्धतीची घटना घडली होती आणि कशामुळे ही घटना घडली आहे। बिलकुल, धन्यवाद प्रमोद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। चेंगराचेंगरीमध्ये 30हून अधिक भाविक दगावलेले आहेत आणि यावेळेस या 30हून अधिक भाविकांचा मृत्यू झालेला आहे। तर शेकडो जण अद्यापही जखमी आहेत। जखमींचा आकडा काही समोर आलेला नाही।